हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, काल आपण एफएमसीच्या न्यू मेथडनुसार प्रिन्सेस कट ब्लाउजच्या फ्रंट पार्टची इथं ड्राफ्टिंग केली होती. त्याच मेथडनुसार आज आपण बॅक पार्टची देखील ड्राफ्टिंग करणार आहे आणि प्रिन्सेस कटचा आकार देऊन इथं हा प्रिन्सेस कट पार्ट आपण कट करणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला बॅक पार्ट जो आहे तो ड्राफ्ट करायचा आहे. त्या अगोदर आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग बघू. आता जे कोणी आज नवीन हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी अगोदरचा व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला हा जो व्हिडिओ तो समजेल. तर आता आपण यावर बॅक पार्टची ड्राफ्टिंग बघणार आहोत. तर बघा, बॅक पार्टची ड्राफ्टिंग करताना आपले जेवढे शोल्डर आहे ते शोल्डर मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचंय. शोल्डर किती आहे आपले 15 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस केल्यावर किती होतील 16. तर 16चं आपल्याला इथं निम्म घ्यायचंय. ते इथे मी 16चं निम्म घेते. त्यानंतर आपल्याला डाऊन जायचंय 1 इंच. डाऊन जाणं फिक्स आहे 1 इंच. त्यानंतर इकडनं बघा, इकडनं आपल्याला आपला जो नेक राऊंड आहे त्या नेक राऊंडला डिवाइड 5 करायचं आणि जे आपलं मेजरमेंट आहे त्यानुसार इथे घ्यायचंय. तर इथे मी तुम्हाला करून दाखवते. बघा, आपला आता नेक राऊंड किती आहे 13 इंच आहे. तर 13 भागिले 5 करायचं. तर किती झालं 2.6 म्हणजे 2.5 इंचाच्या वरती एक लाईन ती इथं आपण मार्किंग करू. त्यानंतर स्केलने आपल्याला ही जी मार्किंग आहे ती इथं जोडून घ्यायची. त्यानंतर इथून आपल्याला आर्म होलचा फॉर्म्युला टाकायचा आहे. तर आर्म होलच्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल. चार्ट नुसारच आपण आर्म होलचा जो फॉर्म्युला आहे तो इथे टाकणार आहे. तर बघा, आता बॅक पार्ट ड्राफ्ट करतोय तर बॅक पार्टचं बघायचं आपल्याला डीप नेक आर्म होल मार्किंग. तर बघा, बॅकचा आहे हा. तर इथं आपली चेस्टचं मार्किंग बघायचंय. तर चेस्ट किती आपली 34. तर दुसऱ्या लाईन मध्ये येते बघा चेस्ट. इथं आपल्याला 34 भागिले 6 त्यात आपल्याला प्लस करायचंय पाऊण इंच म्हणजे 0.25. याच्यात आपण प्लस करू 0.25. तर किती झालं 5.9 म्हणजे 6 इंचाला एक लाईन कमी. तर इथून बघा, जे डाऊन गेलोय तिथून आपल्याला टेप ठेवायचा आणि 6 इंचाला एक लाईन कमी इथं मार्किंग करायची. स्केलनी ही मार्किंग सरळ करून. त्यानंतर बघा, आता इथं आपल्याला लुजिंग किती द्यायची. तर हे आपला जो बेल्ट आहे बॅक साईडचा त्या बेल्ट वर आपलं जी लुजिंग आहे ती ऍड असेल. तर इथं बघा, आता बॅक साईडचे ब्लाऊज बॅक लुजिंग डार्ट दिले इथं. तर इथं तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा बॅक साईडचा जो बेल्ट आहे तो किती इंचचा तयार आहे. तर इथं बघा, आता आपला मागचा जो गळा आहे तो 11 आहे म्हणजे आपला जो बेल्ट आहे तो 3.5 इंच आहे. बघा, ह्या लाईन मध्ये येते 3.5. तर यामधून चेस्ट भागिले 4 करायचं आणि त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं. तर आपली चेस्ट किती आहे 34 भागिले 4 करू आणि यातून मायनस करायचं आपल्याला अर्धा इंच. आपला बेल्ट नुसार आपल्याला प्लस मायनस करायचं आहे. तिथं आपण छातीचं मार्किंग करू 8 इंचावर. त्यानंतर शिलाई मार्जिन घ्यायची आहे 2 इंच. त्यानंतर बघा, आपल्याला इथं आता शोल्डर मायनस करावं लागेल. तर शोल्डर मायनस कसं करायचं, आपल्याला त्यासाठी 3 मेजरमेंट लागतील. ते कोणते, तर बघा, रेडी शोल्डर आणि बॅक साईडचा नेक. आता बॅक साईडचा नेक किती आपला 11.5 आहे आणि नेक जो रेडी शोल्डर आहे ते 2.5 इंच आहे. बघा इथं. आणि त्यानंतर नेकचा जो पॅटर्न आहे तो राऊंडच आहे. त्यानुसार आपण रेडी शोल्डर चार्ट मध्ये चेक करून घेऊ. इथं बघा, नेक डीप दिलाय, नेकचे पॅटर्न दिले. तर याच लाईन मध्ये चेक करायचे. इथे किती मायनस होते आपलं, हे बघा 11 इंचाच्या पुढे किती पण असू द्या तुमचं, तर तुम्हाला मायनस करायचंय 3.5 इंच. तर फुल शोल्डर मधून आपल्याला मायनस करायचंय 3.5 इंच. तर फुल शोल्डर आहे 16 मायनस करायचं 3.5. तर किती उरले 12.5. तर याचं डिवाइड 2 करायचं. 6.25 वरात आपल्याला इथं मार्किंग करायची. इथे मी 6.25 मार्किंग करून घेतली आणि इथे देखील सेम 6.25 वर मार्किंग करायची आहे. आणि स्केलने आपण ही मार्किंग जी आहे ती जोडून घेऊ. या मार्किंगचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. इथं बघा, टेप असा ठेवायचा, सेंटर वे मार्किंग करायची. त्यानंतर आता इथून क्रॉस मध्ये मार्किंग किती करायची ते देखील आपण चार्ट मध्ये बघू. तर चार्ट नुसारच आपल्याला क्रॉस मध्ये मार्किंग देखील करायची.
तर बघा क्रॉस मार्किंग, तर चेस्टची साईज दिली तर चेस्टची साईज किती 34, तर त्यानुसार बॅक पार्टला आपली क्रॉस मार्किंग किती येते 1 इंच. तरी आपण इथून क्रॉस मध्ये मार्किंग करू 1 इंच. हे बघा इथून, आणि इथून आपल्याला आता आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी फ्रेंच कर्वने बघा आर्म होलचा शेप देऊन घेतली. आर्म होलचा शेप दिला त्यानंतर बघा आता हे मायनस झालेले शोल्डर आणि इकडची कडारुंदी याचा आपल्याला सेंटर काढायचा. सेंटर वे मार्किंग करायची आणि तिथून आपल्याला टेप जो आहे तो असा ठेवायचा आहे. आणि आपल्याला आता मार्किंग करायची ती म्हणजे ब्लाऊजच्या उंचीची. तर इथून आता ब्लाऊजची उंची किती आहे आपली, हे बघा इथं ब्लाऊजची उंची दिली 15 इंच आहे, तर आपण 16 इंचावर मार्किंग करून घेऊ. त्यानंतर एक स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर इथं बघा आपल्याला कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आपली 28. कमर मध्ये कुठल्याही प्रकारची लुजिंग वगैरे द्यायची नाही. 28 भागिले 4 करायचं, तर किती झालं 7 इंच. इथं आपण कमरची मार्किंग करू 7 इंच. बॅक साईडला आपण 1 इंच टक घेणार आहे 1 इंचचे, त्यामुळे बॅक साईडच्या टक मार्किंग घेतलं मी 1 इंच आणि शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. स्केलने आपण ही जी मार्किंग आहे ते जोडून घेऊ. त्यानंतर बघा आपल्याला आता इथं हे जे मार्किंग आहे तिथून आपल्याला आता मायनस करायचंय. पण मायनस किती करायचं, फक्त अर्धा इंच मायनस करायचं आपल्याला. अगोदर काय करायचं, तर इथं बघा अगोदर आपण बेल्टची मार्किंग करू. तर बेल्ट आपला किती बॅक साईडचं 3.5 इंचचा तयार आहे, तर त्याच्यात 1 इंच प्लस करून 4.5 मार्किंग करायचं, कारण ते अर्धा इंच खालून कमरकडनं जॉईंट होईल आणि वरतून अर्धा इंच जाईल त्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथं रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं. तर रेडी शोल्डर किती आपले त्यानुसार आपण इथं मार्किंग करू. रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, त्याच्यात अर्धा इंच प्लस 1 इंच प्लस करून 3.5 इंचावर मार्किंग करायची. त्यानंतर इथून गळारुंदी चेक करून घेऊ. ही किती येते आपली 2.25 इंच. इथे मी 3 इंच घेते. तुम्ही देखील तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी देखील घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर प्लस करायचं असेल अर्धा इंच किंवा 1.5 इंच तर प्लस देखील करू शकता. त्यानंतर आपण जो गळ्याचा शेप आहे राऊंड शेप इथे ड्रॉ करून घेते. आणि ते इथून बघा अर्धा इंच आपल्याला मायनस करायचे. इथून मी अर्धा इंच असं मायनस करते. स्केलनी ही मार्किंग आपल्याला इथं जोडून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने आपली बॅक पार्ट जो आहे त्याची देखील ड्राफ्टिंग झाली. आता आपण बॅक पार्ट कट करून घेऊ अगोदर. तर इथे मी आता बॅक पार्ट कट करून घेते. बॅक साईडचा गळा जो आहे तो देखील कट करून घ्यायचा आपल्याला इथं. आर्म होल कट करून घेऊ आपण लगेच. बॅक पार्ट कट केलाय आपण. तर बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला फ्रंट पार्ट वर ठेवून देखील इथे चेक करायचा आहे. इथं बघा इथं असं ठेवून मार्किंग करायची आपल्याला. जसा मार्क होतोय सेम त्या पद्धतीने. त्यानंतर इथे देखील ही जी लाईन आहे ती आपण इथं जॉईन करून. त्यानंतर बघा आता इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही जी लाईन आहे इथं सेंटर काढायचं बघा. अगोदर आपण फोल्ड करू त्यानंतर सेंटर काढू. तर आता मी कट करून घेते इथून, कारण खालचा जो टक्स आहे कमरचा तो टक्स कट केल्याशिवाय आपल्याला वरती आर्म होलचा जो टक्स आहे तो मायनस करता येणार नाही.
त्यानंतर आपण हा जो टक्स आहे तो मायनस करू. त्यानंतर प्रिन्सेस कटचा शेप आपल्याला ड्रॉ करता येईल. इथे तुम्ही बघा. फोल्ड केला त्यानंतर बघा ही जी आपली आता आर्मची जी लाईन आहे व्यवस्थित आपल्याला मॅच करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही फ्रेंच कर्व ठेवून देखील मॅच करू शकता. इथे मी फ्रेंच कर्व ठेवून मॅच करून घेतली. मॅच केली त्यानंतर आपल्याला इथं आर्मचा शेप ड्रॉ करायचा, सॉरी आर्मचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आणि आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा शेप ड्रॉ करायचा आहे. आता या लाईन्स आपण सेंटर काढलाय तिथून आतमध्ये आपल्याला 5 इंच एक मार्किंग करायची आणि प्रिन्स कटचा आकार फ्रेंच कर्व असं देऊन घ्यायचं बघा. तर बघा प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो ड्रॉ केलाय. आता आपण कट करून घेऊ. ज्या पद्धतीने कटिंग ड्रॉ केलाय त्या अगोदर आपण आर्म होल गळा देखील कट करून घेऊ. त्यानंतर आता हा प्रिन्सेस कटचा आकार आहे तो ड्रॉ कट करायचा आपल्याला. तर बघा अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट देखील कट झालाय. इथे व्यवस्थित पॉइंट बनत असेल तर कट करून घ्यायचे आणि बॅक पार्ट देखील कट झाले. तर आता सेम या पद्धतीने अस्तर्व ठेवून कटिंग करू शकता. फक्त अस्तर्व ठेवताना बघा तुम्हाला आता हे दोन्ही पार्ट एकमेकाला जॉईंट होणार आहे. ते इथे तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायची आणि इकडनं देखील अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायची. त्यानंतर आहे पट्टीसाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे वाढवायची. बॅक पार्ट जसा आहे तसाच ओपन ठेवायचा आहे बंद बाजूकडून. तर चला अशा पद्धतीने आपण 34 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची FMC च्या नुसार मी तुम्हाला इथं ड्राफ्टिंग आणि कटिंग करून दाखवली. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा.